सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणा हद्दीमध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारसह विटा पोलिसांना सक्त सूचना केल्यात। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायदा कोणीही हातात घेऊ नये या दृष्टीने पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे एखाद्या परिसरात व संपूर्ण शहरात गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्या परिसराची काळजीपूर्वक तपासणी करणं। या पार्श्वभूमीवर विटा पोलीस पथकाने विटातील सर्व खाद्यपदार्थ स्टॉल, गाडेधारक तसेच चायनीज गाडे या ठिकाणी अचानक पोलिसांच्या फौज फाट्यासह पायी पेट्रोलिंग करत अशा खाद्यपदार्थ गाड्यांवर अंमली पदार्थांसारखे द्रव, गांजा व ड्रग्ज सारखे प्रकार कोणी जवळ बाळगत नाही ना, तसेच त्याची कोणी विक्री करत नाही ना, अंधाराचा गैरफायदा घेऊन निर्जन स्थळांचाही वापर करणाऱ्या टवाळखोर गावगुंडांना शोधण्यासाठी व त्यांची दहशत निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विटा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर सह अन्य पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना घेऊन पोलिसांनी सर्व ठिकाणी पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ व चायनीज गाडे या ठिकाणची तपासणी करत आपली दमदार कामगिरी पोलिसांनी केली। कोणत्याही पद्धतीचे आपल्या गाड्यावरती अंमली पदार्थासारखे सेवन होणारी वस्तू जवळ बाळगून किंवा ठेवू नयेत। निदर्शनास आल्यास अथवा सापडल्यास ताब्यात घेतलं जाईल असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिला। विटा भाजी मंडई, विटा बस स्थानक परिसरात जनजागृतीच्या माध्यमातून सोनसाखळी चोरटे, मोबाईल चोरटे व मौल्यवान वस्तू या संदर्भात नागरिकांना जनजागृती करत खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यावेळी गावगुंडांनी, टवाळखोरांनी विनाकारण कोणाला त्रास दिला, सार्वजनिक ठिकाणी भाईगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास, कोणाची तक्रार आल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। अचानक रात्री विटातील सर्व खाद्यपदार्थ स्टॉल, चायनीज गाडे व अन्य ठिकाणी, शाळा परिसरातील पान टपऱ्या या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले। शिवाय रात्री खाद्यपदार्थ गाड्यांना वेळेचे भान ठेवा, विनाकारण जास्त वेळ गाडीत चालवून ठेवू नका असाही इशारा पोलीस निरीक्षकांनी दिला। या कारवाईमुळे रात्रीच्या विनाकारण फिरणारे गावगुंड, टवाळखोरांनी व भाईगिरी करणाऱ्यांनी भाईंनी मात्र पोलिसांचा फौज फाटा रस्त्यावर पाहिल्यानंतर पळ काढला। पळा पळा पोलीस आले असं म्हणत हे भाई गायब झाले। विटा पोलिसांच्या दमदार कामगिरीला सिंघम भूमिका घेतल्याने नागरिक व महिला वर्गातून सर्वत्र कौतुक होत आहे। दुसरीकडे दुचाकी चोरीला जाणार नाहीत यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी वाहनधारकांना आवाहन केलं की आपल्या दुचाकी पांढऱ्या पट्ट्याच्या आत उभ्या करून डबल लॉक करणं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर आपली दुचाकी निदर्शनास येईल अशा ठिकाणी उभा करणं व रस्त्यावर गाड्या उभा करू नयेत असं आवाहन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।